गुड मॉर्निंग स्टँडर्ड 9 मॅथ 2 कोणतं प्रकरण आहे? मॅथ 1 मधलं आहे. सॉरी, मॅथ 1 चॅप्टर नंबर 2 रियल नंबर, वास्तव संख्या. याची आपल्याला आज रिव्हिजन पाहिजे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट आपल्याला घ्यायचा आहे 2, म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 सोडवायचा आहे. या अगोदर या प्रकरणाचे आपण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पहा. आता इथे आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. पहिल्यांदा काय आहेत? सगळ्या रिकाम्या जागा आहेत. आता लक्ष द्या. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरापैकी योग्य पर्याय निवडा. चूज द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो. पहिला आकडा आहे, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता जर पाहिलं तर 16/25चं वर्गमूळ निघतं 4/5. ज्याचं वर्गमूळ निघतं ती परिमेय संख्या. आता 5चं वर्गमूळ निघत नाही, ही अपरिमेय संख्या आहे, म्हणजे आपलं उत्तर वर्गमुळात 5 हे बरोबर आहे. मग आता 3/9 ही तर परिमेय संख्या आहे, जी p/q स्वरूपात आहे. वर्गमुळात 196चं वर्गमूळ 14 निघतं, म्हणजे याचं वर्गमूळ निघतं. फक्त 5चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून 5 ही अपरिमेय संख्या आहे. मग तुम्हाला खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? तर बी पर्याय बरोबर आहे. आता खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता या ठिकाणी तर भाग पूर्ण गेलेला आहे. इथे 513ची पुनरावृत्ती होते. इथे 46ची पुनरावृत्ती होते. इथे मात्र 10, 100, 1000, 10,000 इथे पुनरावृत्ती होत नाही. मग आपल्याला काय माहिती आहे? ज्याचं वर्गमूळ निघत नाही किंवा ज्या संख्याची पुनरावृत्ती होत नाही, उत्तर काढल्यानंतर त्याच्या अंकांची पुनरावृत्ती होत नाही, फक्त त्या आवर्ती असतात. म्हणजे 10, 100, 1000 अशा पुढे पुढे येत चालतात, परंतु त्यांची पुनरावृत्ती परत 10 येतोय का? नाही. 100 येतो, मग 1000 येतो. त्यामुळे ही अपरिमेय संख्या आहे. आता खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आवर्ती असेल? आता खंडित आवर्ती याचा अर्थ काय घ्यायचा? तर छेदस्थानी 2 व 5 हे जर मूळ अवयव आले तर ती खंडित आहे असं म्हणायचं. ती खंडित आहे असं म्हणायचं. 2 आणि 5 असेल. आता याच्या छेदस्थानी 5 आहे, याचा अर्थ ही खंडित आहे. इथे भागाकाराची क्रिया संपणार आहे. 16चे मूळ अवयव जर पाडले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 वेळा 2 गुणिले 2 येतो, म्हणजे 2 हा मूळ अवयव आहे. याचा अर्थ ही खंडित आहे. आता 11चे त्याचे तर 2 पडत नाही, 5ही पडत नाही, याचा अर्थ ही दशांश रूप अखंडित आवर्ती आहे. आणि इथे 5 गुणिले 5 पडतात, म्हणजे हे खंडित आहे. म्हणजे सी आकडा हा दशांश रूप अखंडित आवर्ती असेल. संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवतो? तर संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू हा वास्तव संख्या दर्शवतो. आता 0.4 च्या डोक्यावर 0 बार दिला, याचा अर्थ 4ची पुनरावृत्ती होते. म्हणजेच इथं काय होतंय? 0.444 टिंब 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 4 येत जातात, म्हणून असं दिलेलं आहे. आता जर तुम्ही याचा भागाकार केला, 4ने 9ला भागलं तर याचं उत्तर एवढं येणार आहे. त्याच्यात 4ची पुनरावृत्ती होणार आहे, म्हणजे पर्याय ए बरोबर आहे. इथं तुम्ही पहा, 9ने 4ला भागलं तर डायरेक्ट 4 उत्तर येईल, म्हणजे हा पर्याय नाही आहे. इथं 0.4 येईल, म्हणजे हा पर्याय नाही. राहिले हे 2च पर्याय, त्यापैकी हा पर्याय काय आहे? बरोबर आहे. 9ने जर 4ला भागलं तर हे असं उत्तर येईल, म्हणजे त्याच्या डोक्यावर आपल्याला बार द्यावा लागेल. चला तर मग आता 6वा आकडा पाहू. 6व्या आकड्यामध्ये काय म्हटलंय? जर n ही पूर्ण वर्ग संख्या नसेल. आता पूर्ण वर्ग संख्या माहिती आहे तुम्हाला, 4, 16, 25 ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. तर वर्गमुळात n ही खालीलपैकी कोणती संख्या असेल? तर वर्गमुळात समजा इथे 5 असतील, 7 असतील, त्याचं वर्गमूळ निघेल का? निघणार नाही. म्हणजे ज्या पूर्ण वर्ग संख्या नसतील, म्हणजे 7 ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे, म्हणजे ती काय असणार आहे?
अपरिमेय संख्या असणार आहे. आता खालीलपैकी कोणती संख्या कर्णी नाही? आता कर्णी संख्या ज्या असतात त्या अपरिमेय संख्या असतात. मग वर्गमुळात 7 ही कर्णी आहे. त्यांनी विचारले कर्णी नाही. मग घनमुळात 17, 17चं घनमूळ निघतं का? नाही, म्हणजे ही पण अपरिमेय संख्या आहे. घनमुळात 64, याचं मात्र घनमूळ निघतंय 64चं. पहा, 4 गुणिले 4 गुणिले 4 करा, 4 चौक 16 आणि 16 चौक 64, म्हणजे 4 उत्तर येतं याचं. याचा अर्थ ही परिमेय संख्या आहे. म्हणजे ज्या परिमेय असतात त्या कर्णी नसतात, म्हणजे ही कर्णी नाही. सी पर्याय बरोबर आहे, हाही पर्याय नाही आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे, ही संख्या कर्णी नाही. या सर्व उरलेल्या संख्या कर्णी आहे. आता कोटी सांगायची तुम्हाला. घनमुळात वर्गमुळात 5, म्हणजे इथं किती असणार आहेत? 2 असणार आहेत. इथे किती? 2. 3 दुने 6, 6 हे उत्तर पाहिजे. सी हा पर्याय काय आहे? बरोबर आहे. आता 9व्या गणितामध्ये मागे हे उत्तर दिलं आहे आणि हे उत्तर चुकीचं आहे. ते कसं चुकीचं आहे ते पाहू. पहा, 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ही द्विपद करणीचे अनुबद्ध जोडी आहे. कोणती? तर अनुबद्ध जोडी म्हणजे काय? एक तर हे दोन्ही अधिक आहेत, यापैकी एक कोणतं तरी वजा पाहिजे. मग हे वजा 2 वर्गमुळात 5 अधिक 3 पाहिजे, किंवा 2 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, म्हणजे हे वजा पाहिजे किंवा हे वजा पाहिजे. एक वजा पाहिजे. मग इथं पाहिलं हे वजा आहेत, हे अधिक आहेत, म्हणजे हाच पर्याय बरोबर आहे. इथं पाहिलं तर दोन्ही वजा आहेत, हा तर नाहीत. इथं पाहिलं दोन्ही अधिक आहे, हाही नाही. हा पर्याय आहे, परंतु 2 वर्गमुळात 3 आहे, इथं तर 2 वर्गमुळात 5 आहे, म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. बरोबर आलं तुमच्या लक्षात? म्हणजे इथं जर उत्तर सोडवलं आपण तर उत्तर आपलं परिमेय संख्या यायला पाहिजे. पहा, मी इथं सोडून दाखवलं आहे की 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ची अनुबद्ध जोडी आपल्याला शोधायची. बरोबर? तर तिला त्याच्या विरुद्ध संख्येने गुणावं लागतं. बरोबर? मग गुणलं तर हा ए अधिक बी, हा ए वजा बी, म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग त्याचं उत्तर येतं आहे 2चा वर्ग 4. इथे दोघांचा वर्ग केला आहे पहा, तर 2चा वर्ग 4, 5 वर्गमुळात 5चा वर्ग 5, 5 चौक 20, 3 वर्गमुळात आहेत, वर्गमुळात चिन्ह गेलं 3, 20मधून 3 गेले 17. परिमेय संख्या आली. ज्याचं उत्तर परिमेय संख्या येईल ती त्याची काय आहे? म्हणजे ही त्याची अनुबद्ध जोडी आहे. हे लक्षात घ्या. मग याऐवजी त्यांनी काय केलं आहे? हिला वजा घेतलं आहे आणि हिला अधिक घेतलं आहे, म्हणजे ते चुकत नाही, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. आता त्याच्या खालचं उदाहरण पहा. तिथं काय म्हणतायत ते की कर्णी चिन्हामध्ये 12 वजा कंसात 13 अधिक 7 गुणिले 4 कर्णी चिन्हामध्ये. आता केवल मूल्याचं चिन्ह आहे. कशाचं आहे? केवल मूल्य, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. याची किंमत आपल्याला काढायची आणि नेहमी लक्षात ठेवायचं की याचं उत्तर धन येणार आहे, म्हणजे वजा 32 आणि वजा 68 कट झाले. मग राहिला बी आणि डी पर्याय राहिला. बरोबर? मग आता सोडवायला केवल मूल्यात 12 वजा याची बेरीज करा, किती? 20 गुणिले 4, परत आधी गुणाकार केला जातो. 12 वजा 20 चौक 80, म्हणजे वजा 68. आणि कोणत्याही वजा संख्येचं केवल मूल्य हे धनसंख्या असतं, म्हणजे 68 उत्तर आलं. म्हणजे बी पर्याय काय आहे तुमचा? बरोबर आहे. आता खालचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 पासून आपण सुरुवात करू. ठीक आहे. आता खालील संख्या p/q स्वरूपात लिहा असं जर म्हटलं आहे तर इथं मात्र पूर्ण भाग गेलेला दिसतोय. म्हणजे आपण सरळ असं लिहू शकतो 555 भागिले किती घरं सारखावं लागेल याला? 1 2 3 घरं सारखावं लागेल, तेव्हा ते पूर्ण होईल की नाही. म्हणून याला किती घ्यायचे? छेद 1000. झालं आहे p/q स्वरूपामध्ये. कसं झालं हे? p/q स्वरूपामध्ये लिहिलं. संपलं. हे सोपं होतं. आता दुसरं उदाहरण पाहू आपण. दुसरं उदाहरण आहे 29.568च्या डोक्यावरती 12 आहे. काय आहे? 29.568च्या डोक्यावर 12 आहे. आता काय करायचं आहे? तर या संख्येला आपण काय करणार आहेत? तर x मानायचं आहे आपल्याला. काय मानायचं आहे? x मानायचं आहे.
म्हणजे उदाहरण सोडवताना काय करायचं हे लक्षात घ्या. ही जी संख्या आहे हिला समजा सपोज x इक्वल टू काय घ्यायचं आहे 29.568. आता डोक्यावर बार आहे याचा अर्थ याची काय होणार आहे पुनरावृत्ती होणार आहे. परत 5 6 8 टिंब 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 इक्वल टू हे आपण लिहिणार कसे आहेत 29.568 डोक्यावरती बार देणार आहे. काय देणार आहे डोक्यावरती बार देणार आहोत म्हणजे याला आपण समीकरण 1 म्हणू. तुम्ही काय लक्षात घ्यायचं फक्त इथून x बरोबर काय आले तुमचं एवढं उत्तर आलं बरोबर. आता जर तुम्हाला याच्यात घरं सरकायची असतील तर किती घरं सरकावे लागतील 3. म्हणून समीकरण 1च्या दोन्ही बाजूला कितीने गुणायचं 1000ने गुणायचं. म्हणून समीकरण 1च्या 2 बा 1000ने गुणा. आता 1000ने याला 1000ने गुणलं तर काय होईल 1000x बरोबर. याला 1000ने गुणलं याला गुणा किंवा याला गुणा तर किती घरं पुढे जाणार आहे आपण 3 घरं म्हणजे 29,568.568 हे पहा इथं घर आहे की नाही आपलं. मग 3 याला आपण 1000ने गुणलं तर आपल्याला 3 घरं पुढे जायचं कारण 3च्या डोक्यावर बार आहे 5 6 8च्या डोक्यावर बार आहे म्हणजे 1 2 3 घरं जावं लागेल. इथं पॉईंट आला म्हणजे 29,568.568 टिंब 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 याला काय म्हणायचं इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. आता समीकरण 2 मधून 1 वजा करू. काय करू वजा करू. मग आता समीकरण 1ची डावी बाजू पहा 1000x आणि x यांची वजाबाकी करा किती 1000x वजा x बरोबर. आता ही साईड घ्या 29,568.568 वजा त्यातनं हे वजा करा 29.568. मग आता 1000मधून हे जर गेले तर काय राहिले 999x. एक x आहे ना मग 1000मधून 1 गेला आणि हे x. आता ही वजाबाकी इकडे करून दाखवतो पहा 29,568.568 वजा. आता पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे इथं पॉईंट आहे तर इथं आले पाहिजे 29.568 वजाबाकी करा 0 0 0 पॉईंट 8 9 हाताला 1 6तून 3 गेले 3 5 9 2 म्हणजे इथे किती उत्तर आलं 29,539. पुढचं पॉईंट 0 0 घ्यायची गरज नाही. देअरफॉर x इक्वल टू 29,539 भागिले 999 कारण 999 इकडे गुणिले इकडे येऊन काय होतील भागिले होतील म्हणजे हे झालं तुमचं कशात p/q स्वरूपात आपण याला मांडलं. आणखीन एखादं घेऊ याच्यामधलं कोणतंही घ्या त्यापैकी एक उदाहरण आपल्याला सोडवायचं कोणतंही एक सोडवू आपण आणखीन. पहा आता त्यामधलं 5वं आहे 30.219 ते सोडवता येईल तुम्हाला. इथे 3च घरं सरकायची आहेत म्हणजे काही अवघड नाही आहे. सगळी उदाहरणं सोपी आहेत आणि तुम्हाला ती सहज सोडवता येतील. आता यातलं सगळ्यांना 3 घरं सरकायचे. एखाद्यात बदल करून पाहू आपण दुसरं कुठे आहे का असं एक्झाम्पल. तर तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.1मध्ये असे एक्झाम्पल आहेत की तिथे काय दिले. आता एक एक्झाम्पल असं दिले पहा त्यातलं 3ऱ्या प्रश्नातलं क्वेश्चन नंबर 3 मधलं पहिलं उदाहरण आहे 0.6च्या डोक्यावरती 12 आहे. मग आपण काय करतो समजा असं मानलं समजा x बरोबर 0.6
6 6 6 6 टिंब बरोबर 0.6च्या डोक्यावरती बार. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. कारण इथे 6च्या डोक्यावर पॉईंट आहे, याचा अर्थ 6 6 6 6 परत परत येतोय आणि पुढे काय करायचं, टिंब द्यायचं. आता तुम्हाला ही संख्या पूर्ण करायची असेल, पूर्णांकात आणायची असेल इकडे, तर तुम्हाला एकच घर सारखावं लागेल, कारण एकाच संख्येची पुनरावृत्ती आहे. म्हणून समीकरण 1च्या दोन्ही बाजूंना 10ने गुणू. एकच घर सारखायचं आहे ना, म्हणून 10ने गुणायचं. 2 सारखायचं 100ने गुणायचं. 3 सारखायचं 1000ने गुणायचं. मग गुणायला तर हे झाले 10x. याला गुणलं बरोबर, याला 10ने गुणलं तर एक घर पुढे जाऊ आपण, 6.666 आणि हेच कसे लिहू आपण, 6.6च्या डोक्यावरती बार. बरोबर, कारण इथून पुढे 6ची पुनरावृत्ती होते. आता समीकरण 2 मधून 1 वजा करू. आता करा मग, 2ची डावी बाजू ही आहे, 1ची ही आहे, म्हणजे 10x मधून x गेला आणि इथे 6.6च्या डोक्यावर बार वजा हा घ्या 0.6च्या डोक्यावर बार. तर इथे राहिले 9x बरोबर, इथे वजाबाकी करा. आता हे पहा, 6.6च्या डोक्यावर बार वजा 0.6च्या डोक्यावर बार. इथे 0 आलं, इथे 6 आलं, म्हणजे 6 उत्तर आलं. 6 म्हणजे x बरोबर 6/9. याला संक्षिप्त रूप देता येईल 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. हे झालं P/Q स्वरूपामध्ये. कशात झालं हे, P/Q स्वरूपामध्ये आपण मांडलं. ठीक आहे, अशीच उदाहरणं तुम्हाला पुढची सोडवायची. काही अडचण आल्यास मला गणित फोटो काढून पाठवा, मी ते तुम्हाला सोडवून देईल. प्रश्न क्रमांक 2 आपला पूर्ण झाला. आता प्रश्न क्रमांक 3 कडे येऊ. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला सोडवायचा. आता पहा, क्वेश्चन नंबर 3 कसा सोडवायचा आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं, आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे पहा. आता क्वेश्चन नंबर 3 इथं काय दिलेलं आहे, खालील संख्या दशांश रूपात लिहा. मग खालील संख्या दशांश रूपात लिहा. तर पहिली संख्या आहे -5/7. आता कसं सोडवायचं याला, -5/7ला, तर 7ने काय करायचं आहे, 5ला भागायचं आणि उत्तराला नंतर वजा चिन्ह देऊ. कारण तुम्हाला माहिती आहे की अधिक वजाचा भागाकार वजा उत्तर येतं. आता भागा याला, पहिला भाग जात नाही, 0. असा दिला आणि वरून घेतला 0चा. आता 7 7 49, किती राहिला 1, वरून घेतला 0चा. 7 1 7, परत वजाबाकी करा, राहिले 3, वरून घेतला 0चा. 7 4 28, किती राहिले 2, वरून घेतला 0चा. 7 दुने 14, किती राहिले 6, वरून घेतला 0चा. 7 8 56, किती राहिले 4, वरून घेतला 0चा. परत 6 7 42, 7 5 35, किती राहिले 5, वरून घेतला 0चा. पहा आता इथे 50 आले होते, इथे 50 आले, म्हणजे इथून पुढची संख्या परत 7 येणार, परत 1 येणार, 4 येणार, पुनरावृत्ती होणार. म्हणजे याचं उत्तर किती आलं, -5/7. या संख्येचे दशांश रूप आलं 0.714285. ही संख्या परत परत येते, म्हणून याच्या डोक्यावर काय द्यायचा, बार. समजलं तुम्हाला पहिलं गणित, काही अवघड नाही, पण याला उत्तराला काय चिन्ह द्यायचं, वजा चिन्ह द्यायचं, हे विसरायचं नाही. आता यातलं तिसरं एक सोडू, ते अवघड आहे, म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे, वर्गमुळात 5. आता ते असं सोडवता येईल का, तर असं सोडवता येणार नाही. मग याचं वर्गमूळ काढावा लागेल आपल्याला. काय काढावं लागेल, वर्गमूळ. मग तुम्ही 8वीत पेट्या पद्धती शिकलेल्या आहात. 0, आता हा 5 आहे ना, म्हणजे तो 0 द्यायचा, .0000 डॅश 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 घ्यायचा. लक्षात आलं. आता ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, च्या जवळ आहे किंवा त्याच्या इतकी आहे, तर 2च्या जवळ आहे.
म्हणजे हा 2चा वर्ग आहे. म्हणजे इथे किती येईल, इथं कितीने भाग जाईल, 2ने भाग जाईल. आणि बेदूने इथे 4 लिहायचे आणि त्याची वजाबाकी करायची. इथे किती राहिले 1 आणि याची बेरीज करायची 4. इथं थोडंसं अंतर ठेवा. आता वरती हा पॉईंट इथे गेला, वरून ही जोडी खाली आली, जोडी खाली घ्यायची लक्षात घ्या. आता याच्याजवळ अशी संख्या ठेवा की याच्या इतकी आली पाहिजे किंवा याच्यापेक्षा कमी आली पाहिजे. जर 4 ठेवले तर 42 दुने 84 होतील. 3 ठेवले तर जास्त होतील, म्हणजे 2ने भाग जाईल. इथे कितीने जाईल, 2ने. इथं 2 दिले, इथं 2 दिले. 42 आणि 2 किती झाले, बोला 44. हे थोडं अंतर सोडायचं इथं, यांचा गुणाकार करायचा. 2 दुने 4, 4 दुने 8, वजा करा. आता 84 6 90, म्हणजे 16 शिल्लक राहिले. बरोबर. भाग कितीचा गेला, इथे परत 2चा, परत वरून 2 शून्य घ्यायचे. बरोबर. आता असा भाग द्या की याच्या जवळ गेलो पाहिजे आपण. बरोबर. मग याच्या जवळ जाण्यासाठी कशाचा भाग जाईल, तर हे आपल्याला पाहावं लागेल. बरोबर. तर मग ते पाहण्यासाठी काय करायचं, अजून भाग देऊन पाहायचा. समजा इथे मी 44 आहेत, इथं 3 ठेवले तर 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, चला 4 त्रिक 12 आणि 13, 1329. आणि 4 ठेवले तर पुढं जाईल, म्हणजे इथं 3चा भाग जाईल. म्हणजे किती आलं हे, 1339. इथं किती ठेवलेत मी, 3 ठेवलेत. म्हणजे खाली बी 3 घ्यायचे आणि यांच्या बेरीज करत चालायचं, हे लक्षात ठेवा. आणि थोडं अंतर ठेवायचं. इथं 43 आणि 3 किती होतील, 46, म्हणजे 446. इथं थोडं अंतर ठेवायचं. आता हे वजाबाकी करा. 10तून 9 गेले 1, हात चाला 1. 10तून 3 गेले 7, हात चाला 1. 6तून 4 गेले 2. आता इथं 271 आले, हे लक्षात घ्या. आता परत वरून एक जोडी घ्या. बरोबर. आता इथं अशी संख्या ठेवावी लागेल की ती याच्या जवळ गेली पाहिजे. मग आता इथं किती आहेत, 4 4 6 आहेत. इथं अशी कोणती संख्या ठेवावी लागेल की याच्या जवळ जाईल, तर आपण इथे 5 ठेवून पाहू. 5 5 25, 7 2, 5 30 आणि 2 32, 7 3, 5 20 आणि 3 23, 7 2, 5 20 आणि 2 22. हे 22,000 आले, कमी आले. मग आपण 6 ठेवून पाहू. 6 6 36, 7 3, 6 6 सॉरी इथे किती आहेत, 6 6 36. बरोबर आहे. 6 6 36, 37 38 39, 7 3, 6 24 आणि 3 24 आणि 3 27, 7 2, 6 24 25 26, 26,000 आले याच्या जवळ. म्हणजे इथं आले 26,796. जर 6ने भाग दिला म्हणजे इथं आले 6. आले लक्षात. आता यांची बेरीज करा. 6 6 12, चाला 1 7, 72, 44 72. इथं थोडी जागा ठेवा. यांची वजाबाकी करा. 10तून 6 गेले 4 राहिले, हातचाला 1. 10तून 10 गेले 0, हातचाला 1. 11तून 8 गेले 3, हातचाला 1 0 0. आता इथे या. आता मात्र वरून 0 0ची जोडी घेतली तर 30,000 होतात. आणि इथं जर आपण एकच संख्या दिली तर 44,000 होतात. म्हणजे इथं भाग जात नाही, म्हणजे इथं भाग शून्याचा द्यावा लागेल. म्हणजे इथं 0 इथं 0 घ्यावा लागेल आणि इथं 0 0 करावं लागेल. म्हणजे इथं राहील तुमचं 30,400 आणि इथं मात्र होईल तुमचं 44,720. किती होईल, 44,720. आता वरून याची जोडी घेतली तर परत 6चा भाग जाईल. कितीचा भाग जाईल, 6चा, नंतर 7चा, असा पुढे हा कंटिन्यू भाग जात राहतो. तुम्ही जास्तीत जास्त किती दशांश स्थळापर्यंत उत्तर काढावं असं प्रश्नात दिलेलं आहे, ते पाहून घ्या. किती दशांश स्थळापर्यंत त्यांना उत्तर अपेक्षित आहे, तर दशांश रूपातल्या एवढंच आहे. म्हणजे जास्तीत जास्त आपण इथपर्यंत जरी उत्तर काढलं तरी चालेल. आलं लक्षात. या पद्धतीने ही उदाहरणं सोडवा. पुढच्या वेळेस आपण 5 6 7 आणि 4 ही उदाहरणे सोडवू.